माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त राजाच्या सणा दिवशी आपण दोन मुद्द्यांवर विशेष मनन चिंतन करणार आहोत. एक, ख्रिस्त राजा आणि विरोधाभास, क्राइस्ट किंग अँड पॅराडॉक्स. दुसरा, ख्रिस्त राजाची प्रजा आणि विरोधाभास, क्राइस्ट द किंग्स फेथफुल्स अँड पॅराडॉक्स इन आवर ओन लाईव्स. प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार चार्ल्स डिकन्स हे आपल्या अ टेल ऑफ टू सिटीज ह्या कादंबरीत लिहितात. ते सुखाचे दिवस होते, ते दुःखाचे दिवस होते. इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स. तो ज्ञानाचा काळ होता, तो अज्ञानाचा काळ होता. त्यावेळी विद्वानांची सुबत्ता होती, त्यावेळी वेड्यांचा बाजार होता. इट वॉज द एज ऑफ विस्डम, इट वॉज द एज ऑफ फुलिशनेस. ते विश्वासाचे दिवस होते, ते अविश्वासाचे दिवस होते. तो प्रकाशाचा काळ होता, तो काळोखाचा काळ होता. इट वॉज द सीझन ऑफ लाईट, इट वॉज द सीझन ऑफ डार्कनेस. तो आशेचा वसंत ऋतू होता, तो निराशेचा शिशिर ऋतू होता. आमच्याकडे सर्व काही होते, आमच्याकडे सर्व काही असून सुद्धा आमच्याकडे काही देखील नव्हते. आम्ही सर्व होतो स्वर्गाच्या वाटेवर, आम्ही होतो थेट नरकाच्या वाटेवर. थोडक्यात तो भूतकाळ अगदी वर्तमान काळासारखाच आहे. हाच आहे विरोधाभास, 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 पॅराडॉक्स, पॅराडॉक्स. हा आहे विरोधाभास, जीवनातील विरोधाभास. हे आहे विरोधाभासाचे एक चित्र चार्ल्स डिकन्सने 19व्या शतकात मांडलेले. आम्हापुढे एक असेच कोडी आहे, एक असाच विरोधाभास आहे, जो 2000 वर्षांपूर्वींचा विरोधाभास, की जो समजून समजेना, की उलगडूनही उलगडेना. नि हा विरोधाभास आहे तो ख्रिस्त राजाचा. संत पॉल आपल्या करिंथकरांस पहिल्या पत्रातील पहिल्या अध्यायातील 23व्या वचनात म्हणतात, आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो, जो यहुद्यांचं अडखळणं व हेलेनांचं मूर्खपणा असा आहे. हो, आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्ताला आमचा राजा मानतो. हाच आहे विरोधाभास, आमच्या मानवी आकलना बाहेरचा असा हा विरोधाभास. संत इग्नाती लोयोला, आम्हा येशू संघियांचे संस्थापक, हे आपल्या आध्यात्मिक धड्यांत दोन प्रकारच्या मोजमाप दृष्टिकोनाविषयी लिहितात. एक जगाचा दृष्टिकोन आणि दुसरा देवाचा दृष्टिकोन. एक जगाचाच म्हणजे तुमचा, माझा, आमचा सर्वांचा जगाकडे आणि देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आणि दुसरा देवाचा जगाकडे आणि तुम्हा आम्हाकडे पाहण्याचा दैवी दृष्टिकोन. एक मानवी दृष्टिकोन तर दुसरा दैवी दृष्टिकोन. दोहोंत अंतर आहे, तफावत आहे. आणि म्हणूनच ख्रिस्त राजाचे हे विरोधाभासाचे गणित समजण्यास, अनुभवण्यास आम्ही कमी पडतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या व्यक्तीला पोहताच येत नाही अशा व्यक्तीकडून पोहण्याचे धडे तुम्ही घ्याल का? ज्या व्यक्तीला कार चालविता येत नाही अशाकडून ड्रायव्हिंगचे धडे तुम्ही घ्याल का? जगाच्या दृष्टिकोन, मोजमाप व नियमानुसार पाहिले तर नाही, नाही, कदापि नाही. ज्या व्यक्तीला पोहता येते अशाकडूनच पोहण्यास, आणि ज्या व्यक्तीला ड्रायव्हिंग येते त्याकडूनच आपण ड्रायव्हिंग शिकू. हे झाले आपले मानवी मोजमाप. हा झाला जगाचा नियम, ज्यानुसार जे विद्वान, विजयी, वैभवशाली तेच वंदनीय, त्यांचीच वाहवा केली जाते, तेच वंदिले जातात, त्यांचेच गुण गायले जातात. This is the standard of the world, where only smart, clever and winners are adored, admired and appreciated. पाहूया आता देवाचे मोजमाप वा देवाचा दृष्टिकोन. पहिल्या प्रहरी कामास रुजू झालेली आणि 11व्या तासाच्या सुमारास आलेले दोघांचे समान मजुरी. हे कसले गणित, हा कसला न्याय? शेवटचे ते पहिले आणि पहिले ते शेवटचे. कान्हा गावी चांगला द्रक्षरेस शेवटी वाढला जातो. हा कसला प्रकार, हा कसला पाहुणचार? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लग्न प्रसंगी वा इतर जेवणावळीच्या प्रसंगी कोण जेवतात शेवटी? मंडपवाले, बँडवाले, झाडू मारणारे, केर कास्त्रा काढणारे,
नि भांडी धुणारे, त्यांनी चाखला उत्तम द्राक्षरस. देवाचा दृष्टिकोन मोजमाप आपल्या मानवी बुद्धीला समजणे अवघड आहे, त्याचे आकलन होणे कठीण आहे. आणि देवाचा दृष्टिकोन जर का मानवी मनाला समजण्यासारखा उलगडण्यासारखा असता तर मग तो देव कसला? तर मग देव आणि मानव ह्यांत फरक तो काय? तरी ज्ञानी लोकांस लाजविण्यासाठी म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडिले आणि बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडिले. 1 Corinthians 1:27 God chose what is foolish in the world to shame the wise, and God chose what is weak in the world to shame the strong. वाकड्या रेषेवर देखील सरळ लिहिणारा असा हा आमचा ख्रिस्त राजा. नि म्हणूनच चोर व गुलामांच्या शिक्षेचे नि मरणदंडाचे हत्यार, साधन, अवजार, क्रूस आपल्या ख्रिस्त राजाचे सिंहासन बनते. नि आपल्या पूजेचे, प्रार्थनेचे, पावित्र्याचे नि प्रतिष्ठेचे प्रतीक बनते. नि आपल्या पूजेचे, प्रार्थनेचे, पावित्र्याचे नि प्रतिष्ठेचे प्रतीक बनते. आम्ही क्रूसाकडे फक्त एक ओझे, संकट नि यहुद्यांप्रमाणे अडखळणं व हेलेनांप्रमाणे मूर्खपणा मानतो का? की क्रूस आमच्यासाठी तारणाचे कारण आहे? क्रूस या आमच्या ख्रिस्त राजाने मोठ्या निर्भयतेने, नम्रतेने व निसंकोचपणे स्वीकारलेले असे एक साधन आहे जे आमच्या तारणाचे कारण आहे. नि म्हणूनच जो येशू क्रूसावर एका चोरा गुलामाप्रमाणे मरण मरतो, अपमानित मरण मरतो, तो आमचा राजा बनतो. संत इग्नाती लोयोला आपल्या आध्यात्मिक धड्यांत 2 राजांचा उल्लेख करतात. 2 राजांचा मार्ग साधकासमोर मांडतात. एक ह्या जगातील राजा आणि दुसरा ह्या जगाचा राजा. एक ह्या जगातील राजा आणि दुसरा ह्या जगाचा राजा. इग्नाती साधकाला साधनेच्या साधनेने आपल्या साधनेत ख्रिस्त राजाची कृपा साध्य करण्यास संपन्न करतो. इग्नाती साधकाला साधनेच्या साधनाने आपल्या साधनेत ख्रिस्त राजाची कृपा साध्य करण्यास संपन्न करतो. ह्या जगातील राजाचे चित्र चित्रित करताना आपणास आढळते की ह्या जगातील राजा आपल्या स्वतःच्या शक्तीवर, तर ह्या जगाचा राजा आपल्या पित्यावरील भक्तीवर, विश्वासावर आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपले राज्य उभारतो. म्हणूनच ख्रिस्त राजा म्हणतो, वाळूवर बांधलेले घर वारा पाऊस व पुरात कोसळून पडते, तर खडकावर बांधलेले घर वारा पाऊस व पुरात कोसळत नाही, तर ते तसेच उभे राहते. जगातील राजे कित्येक आलेने गेले क्षणभराचेच मानकरी ठरले. त्यांनी उभारले होते आपले वैभव स्वतःच्या शक्तीवर, म्हणूनच ते अनंत काळ टिकू शकले नाहीत. उरले ते फक्त त्यांचे महाल, महानांचे भग्न अवशेष, जी आता खंडघरं वा निव्वळ म्युझियम्स देखावा बनून राहिली आहेत. आमचा जगाचा राजा मरे परी कीर्तिरूपी उरे. पहा, आपल्या ख्रिस्त राजाची थोरवी, त्याचा महिमा आणि त्याची गाथा. पूर्वेकडून 3 राजे त्याच्या शोधात येतात, त्याला मुजरा करतात, त्याच्या समोर नतमस्तक होऊन त्याला अभिवादन करतात, कारण तोच आहे राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, राजा म्हटलं म्हणजे भव्यतेचं चित्र समोर येते व अशा व्यक्तीचं चित्र समोर येते जो महालात राहतो व किमती भरझरी वस्त्रे परिधान करतो. राजाचे अंगरखे एकदम किमती असतात. त्याला बसण्यासाठी सोन्या चांदीची सिंहासनं असतात. त्याच्या डोक्यावर हिऱ्या मोत्यांनी सजलेला मुकुट असतो. राज्यात फिरण्यासाठी सजल्या धजल्या घोड्यांचा रथ आणि सेवा करण्यासाठी अप्सरासारख्या सुंदर स्त्रिया. थोडक्यात राजाचे जीवन म्हणजे आरामाचे, सुखाचे, भोगविलासाचे व अधिकाराचे जीवन. कोणतेही राज्य म्हटले की आपण सार्वभौम, गौरवशाली, सर्वसमर्थ, विश्वव्यापी राजसी राजाची कल्पना करतो. दुसऱ्या बाजूला गायीच्या गोठ्यात जन्मलेला, डोके टेकण्यासाठी जागा नसलेला, गबाळे कपडे घालणारा, उधार मागितलेल्या गाढवावर फिरणारा येशू राजा कसा.
सोन्या चांदीच्या सिंहासनावर नाही तर ओबडधोबड खडकावर बसून आपल्या प्रजेशी संवाद साधणारा येशू राजा कसा? सल्ला देण्यासाठी मंत्री नसलेला, युद्धासाठी सैन्य नसलेला, फक्त जोडीला अशिक्षित कोळी असलेला येशू राजा कसा? डोक्यावर काटेरी मुकुट असलेला, अधिकारहीन, दुर्बळ, असहाय्य व्यक्तीला आपण राजा मानतो, ही फार मोठी चूक नाही काय? मग पिलाताचा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो, सत्य काय? खरोखरच राजा की जबरदस्तीने बनविलेला राजा? येशूला कधीच राजा बनायची नव्हती. सैतानाने दिलेला राजाधिकाराचा प्रस्ताव त्याने फेटाळला. लोकांनी जेव्हा त्याला राजा बनायचे ठरविले तेव्हा तो हळूच सटकला. पिलाताने जेव्हा त्याला विचारले, तू राजा आहेस का, त्याने हो असे उत्तर दिले नाही. शेवटी क्रुसावर लिहिलेली पाटी येशू राजा यहूद्यांचा हा एक विनोद होता. मग तो विनोद आपण इतक्या गंभीरतेने का बरं घेतला आहे? ज्याला राजा बनायची नव्हती त्याला पोप पायस 11 ह्यांनी 1925 साली येशू राजा म्हणून का घोषित केले? पुन्हा पिलाताचा प्रश्न, सत्य काय? होय, येशू राजा होता. वंशावळीच्या दृष्टिकोनातून तो राजा होता, कारण तो दाविदाच्या घराण्यातील होता. परंतु आजच्या राजनीत्यासारखी त्याला घराणेशाहीची सत्ता महत्वाची नव्हती. जमिनीच्या तुकड्यावर त्याला राज्य करायचे नव्हते. म्हणूनच तो म्हणतो, माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे नाही. म्हणूनच राजा ह्या शब्दाचा लौकिक ऐहिक अर्थ येशूकरिता लागू होत नाही. येशू राजा होता, पण अगदी शाब्दिक अर्थाने. येशू राजा होता, पण अगदी शाब्दिक अर्थाने. राजा ह्या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील रज ह्या शब्दातून होती, ज्याचा अर्थ आहे चमकणे, प्रकाशित होणे. ज्याच्या अंगावर चमकणारे असे काहीच नव्हते, ना सोनेरी मखमलीचे कपडे, ना हिऱ्या मोत्याचे दागिने, पण अंतकरणातले देवत्व मात्र चमकत होते, त्यामुळे तो राजा होता. अंतकरणातले देवत्व मात्र चमकत होते, म्हणून येशू राजा होता. आणि हे देवत्व क्रुसावरील उजव्या हातावरील चोराने जाणिले. म्हणूनच तो म्हणाला, तुझ्या राज्यात माझी आठवण कर. मनुष्यशास्त्रात राजाच्या उत्पत्तीविषयी लिहिले आहे. सूर्य, चंद्र, कुबेर व यमराजाचे अंश घेऊन देवाने राजाची उत्पत्ती केली. येशूमध्ये हे सगळे अंश आम्हास आढळतात. सूर्याचे तेज व चंद्राची शीतलता येशूच्या स्वभावात आम्हाला आढळते. कुबेर म्हणजेच संपत्तीचा देव. येशू संपूर्ण सृष्टीचा मालक आहे, त्यामुळे सर्व संपत्ती त्याचीच आहे. यमराज म्हणजे मृत्यूचा देव. यमराजाप्रमाणे येशूचा मृत्यूवर देखील अधिकार आहे. त्याने आपल्या पुनरुत्थानाने मरणावर देखील विजय मिळविला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू एक निराळ्या प्रकारचा राजा होता. त्याचा अधिकार भौगोलिक सीमामध्ये सीमित नव्हता. संपूर्ण सृष्टीवर, मग तुफानाचे वारे असो अथवा खवळलेला समुद्र असो, सर्वावर त्याची हुकूमत होती. जगातल्या राजांनी आपल्या प्रजेचे दुःख जाणण्यासाठी फक्त वेशभूषा बदलली, परंतु येशूने आपले स्वरूप बदलले. देव शब्द मनुष्य झाला. अंधारात जन्मलेला येशू जगाचा प्रकाश बनतो, तो आपल्या क्रुसावरील मरणाने व मरणावरील विजयाने. तो आपल्या प्रजेला, भुकेल्या प्रजेला भाकर देतो, परंतु स्वतः मात्र अरण्यात 40 दिवस उपवास करतो. भुकेने कासावीस झालेल्या असताना देखील सैतानाच्या मोहाला बळी न पडणारा असा अदम्य शक्तीचा आमचा ख्रिस्त राजा. तहानलेल्या प्रजेला जीवनाचा पाणी देतो, पण पाण्याच्या एका थेंबाकरिता तो तडफडतो. राजे आठवणीकरिता स्मारक बांधतात, पण येशू आठवणीकरिता स्वतःला तोडतो. त्याचे पाय धुतले जात नाही तर तो पाय धुतो. त्याची सेवा केली जात नाही तर तो सेवा करतो. तो मारून जिंकत नाही तर तो मरून जिंकतो. तो मारून जिंकत नाही तर तो मरून जिंकतो. एक ईशज्ञानी म्हणतो, ही सेव्ड अस बाय नॉट सेव्हिंग हिमसेल्फ.
त्याने स्वतःचा जीव न वाचविता आमचा जीव वाचविला. विरोधाभास ख्रिस्त राजाच्या प्रजेतील. There is so much of good in the worst of us. There is so much of good in the worst of us, and there is so much of worst in the best of us. आमच्या वाईटांतील वाईटात देखील दडलेला आहे चांगल्याचा होकार, आणि आमच्या चांगुलपणातही आढळतो वाईटाचा होकार. हाच आहे मानवी स्वभावात दडलेला विरोधाभास. हाच आहे ख्रिस्त राजाच्या प्रजेतील विरोधाभास. संत पॉल आपल्या रोमकरास पत्रात म्हणतात, कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही ते मी करीतो. हाच आहे विरोधाभास, ख्रिस्त राजाच्या प्रजेतील विरोधाभास. आम्ही स्वतःला ख्रिस्त राजाचे भक्त अनुयायी म्हणून घेतो आणि ख्रिस्ती असल्याचे सर्व कन्सेशन, शाळा कॉलेजांतील कोटा ह्याचा आम्ही लाभ घेतो. ह्यासाठी आम्ही पात्र आहोत का? प्रिय बंधू भगिनींनो, किती काळ असे आदाम इवेप्रमाणे लपणार, काईनप्रमाणे भटकणार, योनाप्रमाणे पळणार, शमुएलप्रमाणे निजणार, शिष्य जेम्स जॉनप्रमाणे भांडणार, दांभिक शास्त्री पुरुषांप्रमाणे मिरवणार, पॉलप्रमाणे छळणार, पेत्राप्रमाणे नाकारणार, सैतानाप्रमाणे छेडणार. किती काळ जैसे थे वैसेच राहणार, किती काळ अनंतात ठेविले तैसेच राहावे.